ग बाई तुला ए बाई बाई तुला ए मावशे तुला औंदा बुरगुंडा अहो अन ठाकजी माया खरं तर आयुष्य जगत असताना आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर असतो, वेगवेगळा प्रवास प्रत्येकाचा असतो आणि तो करत असताना त्याच्यात कला किंवा कल्चरल गोष्टी ज्यातनं आपल्याला मनोरंजन असेल हे हवं असतं आणि मनोरंजनातनं प्रबोधन व्हावं असंही एक इच्छा होती. म्हणूनच जिंदगी वसूल हे जे काही यूट्यूब चॅनल आहे त्यावर पण आम्ही मनोरंजन कलात्मक गोष्टी सादर करत त्या समाजापुढे आणतो आणि त्या लोकांपुढे नेत असताना प्रबोधन व्हावं, त्यातनं लोकांना काहीतरी जागरूकता मिळावी आणि एक चांगला विचार लोकांपर्यंत जावा. म्हणूनच आज इथे चंदाताई तिवाडी ह्या पंढरपूरवरून खास भारूड सादर करण्यासाठी इथे आलेल्या आहेत. त्यांचा जन्म 1949 रोजी पंढरपूर येथे झाला आणि आज जे त्यांचं वय आहे त्या वयात त्यांनी माझ्या मते 8000हून अधिक कार्यक्रम केलेले आहेत. त्यामध्ये फक्त महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, परंतु त्याच्याही बाहेर जाऊन दुबई आणि मलेशियामध्ये सुद्धा चंदाताई तिवाडींनी कार्यक्रम केलेले आहेत. माझा आणि त्यांचा संबंध जवळपास 15-20 वर्षांपासून आहे. मला लहान असल्यापासून ते बघतायत. मी त्यांच्यासोबत वारीत होतो आणि वारीत आम्ही दरवर्षी भेटायचो. वारी कधी चुकवत नाही अशा चंदाताई आहेत आणि चंदाताईंचं संपूर्ण कुटुंबच हे करतं. आज त्यांची 3री पिढीसुद्धा सोबत आहे त्यांच्या आणि भारूडच्या माध्यमातून पूर्ण वारी सोहळ्यामध्ये सुद्धा प्रबोधन करणं, प्रचार करणं, प्रसार करणं. त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले ह्याची यादी मी आत्ता चंदाताईंना विचारत होतो की किती सांगायचं याच्यात, तर ते म्हणले काहीच सांगू नको, गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक पुरस्कार मला मिळालेला आहे. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला. मग देशभरात कार्यक्रम असतील आणि आज आपल्याकडे त्या कार्यक्रम सादर करतायत. भारूडाचं निमित्त एवढंच आहे की प्रबोधन तर होईल पण मनोरंजन सगळ्यांनी घ्यावं, आस्वाद सगळ्यांनी घ्यावा आणि चंदाताईंच्या ज्या जोशात त्या उड्या मारतात तशा उड्या प्रत्येकाला मारता याव्या म्हणून जिंदगी वसूलच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम आहे. नमस्कार, आहे ना ओळख, माझं नाव प्रज्ञेश मोळक. मी चंदाताई तिवाडी यांचं सहर्ष स्वागत करतो आणि जिंदगी वसूल या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की ते यूट्यूब चॅनल खूप जोरात चालू आहे आणि त्याचबरोबर इतरत्र व्हिडिओसुद्धा या जिंदगी वसूलच्या चॅनलवर आपण बघत राहा. मी निमंत्रित करतो चंदाताई तिवाडी यांना. जिंदगी वसूल, बरोबर आहे, आमची सगळी वसुली करून घेणार आहे. नावाप्रमाणे आमच्याकडून वसूल करून घेणार आहे. कारण आपण जे निर्माण केलेलं आहे ती निर्मिती पिढ्याने पिढ्या पुढे चालत राहावी आणि हा संत परंपरेचा एक वसा त्यांनी जपून ठेवलेला, नुसत्या ग्रंथामध्ये बंद न राहता तो खुला आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचावा आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते जपून राहावं, पुढं पोहोचावं, हा एक छोटासा प्रयत्न आहे. हे जिंदगी वसूल या शब्दाचा अर्थच तो आहे की आम्ही जे जे काही सम्मिलित केलेलं आहे, संकलन केलेलं आहे, साठवलेलं आहे, ते वितरित करत राहावं, वाटत राहावं आणि ते सर्वांच्या तळागाळापर्यंत पोहोचत राहावं.
हे एकच उद्दिष्ट घेऊन मी कुटुंब व बालकल्याण योजना केंद्र सरकारच्या या योजनेमधून महाराष्ट्रामध्ये काम करताना आमच्या पंढरपूर तालुक्यासाठी हे सेंटर चालत होतं आणि महिलांच्या शिबिरामध्ये जाऊन सेलकट पांघरणारी आणि ग्रामीण भागामध्ये चप्पल आपल्या बगलेत घालून वेशीतून येणारी भगिनी जेव्हा मी पाहिली तेव्हा मला असं वाटलं की यांना कोणत्या भाषेतून आणि कोणत्या शब्दातून यांना सुधारायचं आहे किंवा काय सांगायचं आहे. आणि म्हणून जनाबाईंसारख्या, मुक्ताबाईंसारख्या, सखुबाईसारख्या अनेक संत महिलांच्या छोट्या छोट्या तुकड्यातून मी त्यांच्यासमोर हे अशा पद्धतीची भारुडं सादर करत करत त्यांना सुधारायचा प्रयत्न केला. अक्षरांची ओळख करून दिली. टाकाऊपासून टिकाऊ आपल्याच घरामध्ये गृहिणीने कसं काही केलं पाहिजे. आज बचत गट आहेत, त्या काळामध्ये काही नव्हतं. आणि मग फाटक्या शर्टाचा, फाटक्या धोतराचा कसा उपयोग केला पाहिजे, म्हणजे बाळाच्या लंगोटीपासून त्या बाईला घरात शिवता आलं पाहिजे, हे ग्रामीण भागामध्ये नेऊन पोचवण्याचं काम आम्ही त्या कुटुंब बालकल्याण योजनेतून करत होतो. आणि त्याच योजनेच्या माध्यमातून मला जेव्हा जेव्हा माईक समोर यायचा किंवा बोलायची संधी मिळायची त्या मी भाषण करत नव्हते. मी भारुडातून त्यांना समजून सांगायचे आणि त्यांना ते आवडायचं. आणि मग जी बाई बोलत नव्हती, जी बाई स्वतःचं नाव सांगत नव्हती, ती बाई माझ्या भारुडामध्ये टाळ्या वाजवायला लागली, साथ द्यायला लागली. तसं आजही तुम्हाला माझ्याबरोबर साथ करायची आहे टाळ्याने. आणखीन एक मी सांगेन, सगळ्या ठिकाणी काटकसर करा भगिनींनो, सगळ्या ठिकाणी. पण टाळी दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी वाजवा, स्वतःसाठी. कारण तुम्ही जेव्हा टाळी वाजवता ना तेव्हा संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिनीचा शेवटचा पॉईंट हाताची बोटं आणि पायाची बोटं. आम्ही वारीमध्ये चालतो, तुम्ही फिरायला जाता, सॉक्स शूज मस्त घालून तुम्ही फिरत असता. हे फिरणं नाही आहे. आमच्या पायाच्या तळव्याचे उंचवटे जे आहेत त्यांना वाळू, माती, दगड, गवत याचा दाब पडला पाहिजे. या प्रेशरनी आमच्या संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण समान प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी आमची चाल आम्हाला मदत करत असते. पण आपण चालत नाही, ठीक आहे, आणि चालायचं तरी चप्पलशिवाय चालत नाही. पण कमीत कमी हात भगवंतांनी दिलेले आहेत. संपूर्ण शरीराचा शेवटचा पॉईंट हाताची बोटं आणि त्या बोटांचे उगम म्हणजे आमच्या हाताचे तळवे. या तळव्यांचे हे उंचवटे, ही दक्षिण आणि उत्तर, नॉर्थ अँड साऊथ, ह्या दोन दिशा एकामेकावरती आदळल्या तर या ॲक्युप्रेशरने संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण समान प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला आमची एक टाळी मदत करत असते. आणि मग ज्यांचं रक्ताभिसरण समान आहे त्याचा BP हाय होत नाही, लो होत नाही, शुगर वाढत नाही, कमी होत नाही, अटॅक येत नाही, एवढी गॅरंटी आहे. पण टाळी मात्र सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला आपण कमीत कमी 10 मिनिटं खडखडून मोकळे हात करून टाळी वाजवा, तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. इक्वल गॅरंटी मी आहे. आणि म्हणून वाजवायची असेल तर मोकळेपणाने वाजवायची, नाही वाजवायची तर गप्प बसा, पण त्या टाळीची टिंगल करू नका. आणि आपल्यासाठी आहे हे सगळं. आणि म्हणून सगळ्यात एक्सरसाइजमधला हा सगळ्यात मोठा प्रयोग असेल तर टाळी. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने या टाळीला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या वारीमध्ये आमच्या वारकऱ्यांची काय वाजली पाहिजे तर टाळी वाजली पाहिजे. आणि म्हणून वारकरी हा खणखणीत का आहे, पायी चालताना त्याला काहीच होत नाही, वारा आहे, पाऊस आहे, ऊन आहे, पण ह्याला एवढी एनर्जी येते कुठून तर या टाळीतून येते. आणि म्हणून टाळ, मृदुंग, घाई हा टाळीचा आवाज आणि त्यातून आपली सगळ्यात मोठी उंच प्राणायामाची एक्सरसाइज म्हणजे गाणं, गायन. श्वास खूप रोखून धरून जेव्हा आम्ही त्याला सोडतो खूप लांबपर्यंत तेव्हा गाणं होत असतं. आणि मग गाणं हे आम्हाला खूप काही जगणं शिकवतं. तेव्हा त्याच गाण्यातला हा लोकसंगीतातला एक लोकरंजनातून भारुडाचा, बहुरूढीचं भारूड, हे भावावरती आरूढ असलेलं हे भारूड मी आपल्यासमोर प्रस्तुत करते. आणि नियोजित मी थोडीशी एकच अभंगाची पंचपदी करणार आहे, कारण नियम आहे तो. आणि मग मी भारुडाला सुरुवात करणार आहे. अलंगापुरी पुण्यभूमी पवित्र
तो ज्ञान राजा सुभाग तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय एक माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल वरवा तो विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा माधव वरवा
संत एकनाथांचा काळ असा होता की त्या काळामध्ये उघड्यावरती कीर्तनं प्रवचनं अशी होणे फार कठीण होतं. तुकाराम महाराजांचा त्याच्या पलीकडचा काळ होता आणि त्या काळातल्या अज्ञान समाजाला जागृती करणं, जागं करणं हे एक उद्दिष्ट नाथांच्या काळामध्ये जास्त भावलं. आणि म्हणून अनेक सोंगातून, अनेक रूपकातून, अनेक विषयाला घेऊन, अनेक आकृती प्रकृती या सगळ्यांना घेऊन त्यांनी ज्या अध्यात्मातल्या खोल रचना केल्या त्या काळातल्या लोकांना समजत होत्या, पण आज तेवढ्याशा मोकळ्या समजत नाहीत. आणि म्हणून आम्हाला पुन्हा भारुडाचा जो गहन अर्थ आहे तो समजून घेतला तर आम्हाला, आता कुठलाही असू द्या, आम्हाला एखादं गाणं समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातला अर्थ कळला पाहिजे. तसा हा अर्थमय बहुगुडीचा, बहुगुणाने भरलेला हा भाव माझ्या नाथ महाराजांनी जास्त विस्कलित आणि विस्तारितपणे समाजापुढं मांडलेला आहे. आणि म्हणून आमच्या समाजामध्ये प्रचलित झाली ती फक्त नाथांची भारुडं, बाकी वेगळी संतांची भारुडं खूप कमी प्रचलित झाली, तर जास्त लोकांपर्यंत ती पोचली नाही. आणि म्हणून नाथांची भारुडं ही हा एक छाप वारकरी संप्रदायामध्ये भारुडावरती पडला. आणि म्हणून या ठिकाणी नाथांच्याच श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून मी आजच्या भारुडाला, बहुरूढीला आणि यामी अशा या रंगभूमीला वंदन करते. आपल्या सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन मी प्रस्तुत करते गण गणेश. हो तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, हो तुझं नमो नमो, ओंकार अनाथाच्या नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपादना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझं वीण दयाळा सद्गुरु राया. हो तुझा नमो नमो, तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, ओंकार सद्गुरुराया माझा आनंद सागर आणि त्रैलोक्य आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी अहो रवी शशी अग्नी नेणतेजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझं नमो नमो, ओंकार स्वरूपा 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 तुझं नमो नमो, ओंकार स्वरूपा. परेका जनार्दनी गुरु परब्रह्म एका गुरु परब्रह्म आणि तयांचे पैना सदामुखी. एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयांचे पैनाम सदामुखी. हो तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो, ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो, ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो,
दिवसापासून आपण जी वाट चालतो ती वाट आहे गुरु घरी जाणारी. गुरु करण्याची व्याख्या आम्हाला एकच म्हणते, बाबांनो आम्ही जागे झाले पाहिजे. आणि म्हणून आमचे सद्गुरू आम्हाला जागं करतात. उठा उठा की जी मायबाप उठा. काळ अंधारी रात्र संपल्यानंतर जी पहाट होते ती ज्ञान प्रकाशाची पहाट आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सुंदरशी शुभ सकाळ घेऊन येत असते. आणि ही सकाळ आम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला हवीशी वाटते. कुणाला वाटतं की आमचा उद्याचा दिवस अंधारा राहावा, प्रकाश पाहिजे. आणि तो हे आमच्या जीवनामध्ये आमच्या जिंदगीमध्ये हे वसूल करण्यासाठी रोज आमची प्रभात ही शुभ प्रभात असली पाहिजे. आणि म्हणून या शुभ प्रभाती माझे नाथ महाराज सांगतात, उठा अहो रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. पण तुमच्या या नगरीचा आम्हा नाही भरवसा. क्षणभंगूर जीवन आहे. बसल्या बसल्या कुणाला अटॅक येईल सांगता येणार नाही. पण बाबांनो किती गुरूर आहे आम्हाला या देहावरती, किती अभिमान आहे. आणि का नसू नये, कारण आम्ही तेवढेच कर्तृत्ववान आहोत. आणि म्हणून महिला म्हणून स्त्री म्हणून मला आमच्या जनाबाई म्हणतात, स्त्री म्हणून हे न भावे उदास. उदास व्हायचंच नाहीये. नित्य जगणं आहे. आणि आम्ही गेलो तरी आमचं जगणं लोकांना समाजाला आठवणीत राहिलं पाहिजे. हे आमचं कर्म, हे कार्य आहे. आणि म्हणून आमचे नाथ महाराज आम्हाला जाग करायचा प्रयत्न करतात. अहो रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. आणि तुमच्या या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा की जी माय बाप. म्हणून आता उठा उठा उठा, जागे व्हा. पुन्हा हा जन्म, पुन्हा हा देह आणि पुन्हा ही काळ आणि वेळ आमच्यासाठी थांबणार नाहीये बाबा. म्हणून आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप. 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 एवढी वाक्य हुजूर जाऊन या. अहो हुजूर जाऊन या. एवढी वाक्य अनाता उठा की जी माय बाप कशी लागली झोप. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. अगं तुमच्या या नगरीची नाही नांदणूक कवरी. तुमच्या या नगरीची नाही नांदणूक कवरी. तुमच्या शेजला दोन लोभिष्ट नारी. त्यांच्या योगे या नगरीत दुःख भारी की जी मायबाप. आशा दोन नारी कोणत्या आहेत? ही आशा आणि वासना ह्या दोन आमच्यामध्ये जेव्हा असतील तर याला कधीच सुख मिळणार नाही. कारण आमची आशा पूर्ण कधी होतच नाही आणि वासना ही कधी शमत नाही. आणि वासनाधीन प्रवृत्ती आमची आणखीन आशा वाढवते. नाही हे मिळालंय, आता गुलाबजामुन बरोबर थोडा पापड असला असता तर बरं वाटलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीतून आमच्या काही वासना आम्ही कधीच तृप्त करू शकत नाही, ते वाढत जातात बाबांनो. म्हणून तुमच्या या नगरीची नाही नांदणूक बरी. तुमच्या शेजला दोन लोभिष्ट नारी. त्यांच्या योगे या नगरीत दुःख भारी की जी मायबा. म्हणून आता उठा उठा उठा. इथनं उठायचं नाही,
पण जागं व्हायचंय कशासाठी? आमच्या अंतरंगातून उत्थान करण्यासाठी मी इथं झेप घेतली आहे आणि खीन मला पुढं कोणती तरी झेप घ्यायची आहे. ही महिलांनी आम्ही आज या नुसत्या महिनाभरामध्ये ठरवायचं नाही. 8 मार्च आलाय आणि मार्च महिना आमचा आहे म्हणजे काही पोळ्याचा सण नाही आहे. आपल्याला नेहमी उठत राहायचंय, नेहमी जागे राहायचंय आणि आमच्या जीवनात बरोबर इतरही समाजाचं उत्थान करायचंय बाबांनो. म्हणून आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप. एवढी तुक वाक्य हुजूर जाऊया, एवढी उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. अहो हिंडता देशांतरी 84 जग, हिंडता देशांतरी 84 जग, अजून सापडला नाही केरे नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा तू सांग की जी माय बाप. आम्हाला गेल्यानंतर जाब द्यायचा आहे या जीवाला. हा देह, हे शरीर वासनाधीन व्यसनाधीन आहे ती पूर्तता करण्यासाठी लालचावलेलं आहे. जिभे लालचावेल, मिष्टान्न गोड खावं वाटतं, सरपरीत खावं वाटतं, पण बाबांनो भोगावं लागतं जीवाला. अनेक यातना त्या जीवाला होण्यासाठी ह्या शरीराची जी काही उत्कंठता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आपण ह्या वासनांना शमवतो बाबांनो. आणि ह्या वासनेच्या अधीन झालेला हा देह जीवाचा विचार करत नाही. पण नाथ महाराज म्हणतात की त्याला तिथं गेल्यानंतर जाब द्यायचा आहे. तुला पाठवलं होतं कशासाठी? या जीवाच्या कल्याणासाठी पाठवलं होतं. अनेक समाजाला आणखीन कल्याणाची भूमिका सांगण्यासाठी तुला पाठवलं होतं. कारण माणसालाच हे सगळं करता येतं. आम्हा या स्त्री जन्मामध्येच आम्हाला सगळं करता येतं. कारण जन्म देणारी दात्री ही आई आहे. उगम म्हणजे आई आहे. स्त्री ही धरती आहे. या धरणीतून जे जे उगम पावतं ते आम्हा स्त्रियांमधून आहे. आणि तोच भाव माझ्या नाथ महाराजांनी संतांनी अनेकांनी आम्हाला समानतेने सांगितलेला आहे. फक्त पुरुषच करतात असं नाही. कारण अहिल्यासारखी, झाशी राणीसारखी, बाबांनो नव्हे आत्तामध्ये आमच्या जिजाऊंसारख्या कितीतरी अशा स्त्रिया होऊन गेल्या की त्यांनी एक खूप पुरुषार्थ गाजवले. अशा पुरुषार्थ गाजवणाऱ्या आमच्या स्त्रियांना फक्त एक नरदेह म्हणून पाहिलं पाहिजे नाही. स्त्री पुरुष हा भेदाभेद आपण ठेवायचा नाही. आमच्यामध्ये तेवढं कर्तृत्व आहे तर आपण केलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी कोणाची पदवी किंवा कुठला आमचा रंग रूप आमचा वेश आमचं सगळे बदलण्याची काही गरज नाही आहे. याच्यामध्ये आपण जे कर्तृत्व आहे ते अगदी पवित्रपणाने आणि एक आपल्या हिमतीने आपण ते पार करू शकतो आणि समाजाच्या हितासाठी करू शकतो. माझा स्वार्थ आहे, मी फक्त माझ्यापुरतं करावं असं नाही आहे. मला जे काही करायचं आहे ते सगळ्यांसाठी करता आलं पाहिजे. हे जेव्हा आमच्या निर्मितीमधून कल्पनेतून येतं तेव्हाच बाबांनो ह्या जीवनाचं सफलता प्राप्त होते. हे मनुष्य देहाची सफलता प्राप्त होते. आणि म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात की हिंडता देशांतरी 84 जग, लक्ष 84चा जन्म फिरून एकदा मानव देह मिळतोय या जीवाला. आणि त्याच्यामध्ये जर त्याचं कल्याण त्याला करता आलं नाही तर वर गेल्यानंतर जाब विचारतात आम्हाला भगवंत पाठवलंय तुला कशासाठी, तू काय करून आला. तिथं गेल्यानंतर आम्हाला काहीच जबाब देता येत नाही. मी फक्त या देहाच्या अधीन राहिलो आणि त्याचे भोग त्याला भोगावे लागतात बाबांनो. म्हणून हिंडता देशांतरी 84 जग, अजून सापडला नाही किरे नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा तू सांग की जी माय बाप. म्हणून आता उठा उठा उठा, जागे व्हा. पुन्हा ही काळ रात्र तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच रात्रीमध्ये गुंतवून ठेवेल बाबांनो. हा काळ भयंकर महान असा दुष्ट आहे. तेव्हा उजेड पडलाय
तेव्हा जागे व्हा. म्हणून आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप. माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप कशी लागली झोप, आता उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप कशी लागली झोप. पण जुन्या ठेवणीचा तुम्ही पुर्जा काढा, जुन्या ठेवणीचा तुम्ही पुर्जा काढा, आणि त्यांच्या योगे मी बोलेन घडघडा. पण एका जनार्दनी धरा बळकट मेडा, मग तो चाकर होऊनी अवघा घेईल झाडा की जी माय बाप. माय बाप हे पुन्हा पुन्हा नाही आहे. जुन्या ठेवणीचा माझ्या आई वडिलांनी काय केलं, माझ्या आजोबाजींनी काय केलं, माझ्या पूर्वजांनी काय केलं, याचा थोडासा आपण मागोवा घेतला पाहिजे. पुढे चालणे आहे तर आम्ही पाठीमागं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आमचा जो काही इतिहास आहे, भारतीय संस्कृती आहे, संस्कार आहेत, याला जर आम्हाला जतन करायचं असेल तर आपण थोडंसं बाबांनो नुसतं हिंडून इकडं तिकडं काही उपयोग नाही आहे. आपण त्याचं अध्ययन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि ते पुढं पेरता आलं पाहिजे. या ठिकाणी मी काय केलंय त्यापेक्षा मी पाठीवरून काय घेतलं. आमची संस्कृती, आमचे संस्कार, आमच्या देशाची एक इमेज आपण कशी ठेवली पाहिजे. ही शेती, माती, माझी पृथ्वी, हा आकाश, हे सगळं तत्व जे आहे पंचतत्वातून बनलेला हा आमचा देह, आणि त्या देहाला यांच्याबरोबर राहून जी आमच्या देशाची प्रगती करायची आहे, माझ्या गावाची प्रगती करायची आहे, माझ्या कुटुंबाचीच नाही तर मला माझ्याबरोबर सकल माझ्या सोबत आहेत त्यांचं सगळ्यांचं कल्याण करण्याचा विचार माझ्यामध्ये पाहिजे आहे. आणि म्हणूनच आम्हा स्त्रियांना ही विचार करण्याची क्षमता भगवंतानी दिलेली आहे. आपण त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे आहे. म्हणून हिंडता देशांतरी आम्ही किती फिरलो त्याला महत्त्व नाही आहे, आम्ही किती जगलो त्याला महत्त्व नाही आहे, पण जगण्यामधला जो एक क्षण आहे तो कुणाच्या तरी उपयोगी पडणारा आहे आणि तो संस्कारक्षम्य आहे, त्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात की जुन्या ठेवणीचा तुम्ही पुर्जा काढा, त्यांच्या योगे मी बोलेन घडघडा. एका जनार्दनी धरा बळकट मेडा, मग तो चाकर होऊनी अवघा घेईल झाडा की जी माय बाप. बाबांनो, त्याचा जर आपण हात धरला, सद्गुरू सारखा एक मेढा धरून ठेवला तर आपल्याला आपल्या जीवनातून पार करता करता सुद्धा आपल्याला लोकांच्या उपयोगी पडलेल्या सेवेला फार महत्व देणार आहे. आणि म्हणून आता उठा 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 उठा, जागे व्हा, कारण वैचारिक जागरण अत्यंत गरजेचं आहे बाबांनो. म्हणून आता उठा की जी माय बाप कशी लागली उठा की जी माय बाप पुढे जा पुढे जा पुढे जा. पुढे घे ना, पुढे घे पुढे घे पुढे घे ग, फिरायला येतं पुढे घे म्हणजे ऐक ना, घे पुढे घे. पावलं
कोण आहे हा वासुदेव? बघायला मिळतो का आता? कधी बघितला होता का? वारीत. कुठं बघितला? हा, पहिले वासुदेव गावोगावी सकाळी लोकांना उठवायला जायचा, दान मागायचा आणि काय म्हणायचा? दान पावलं. तुमच्या आई बाबाचं, पोरा सोराचं, सासू सासऱ्याचं दान पावलं. सगळ्यांचं दान मागायचा आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जायचा. आणि काय म्हणायचा? घर जोडून विनवितो कुंभार आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. घर जोडून विनवितो कुंभार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. घर जोडून विनवितो कुंभार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका तुमको विषय का म्हणा, नका तुमको विषय का म्हणा, तुम्ही आत्मा मधुसूदना. मग वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह हा एकच नरदेह किती दुर्लभ आहे बाबा. 84 लक्ष योनीचा फेरा फिरल्यानंतर नरदेह मिळतो. पण आपण काय करतो या नरदेहामध्ये येऊन? किती दुःख आहे, किती यातना आहेत. आपण प्रत्येक जण म्हणत असतो नसतं संसाराला लागलं तर बरं झालं असतं. किती वैताग आलाय, किती कंटाळा आलाय म्हणतो की. आणि 100 वर्षाचं आयुष्य आता आले का? पूर्वी होत. आता 40-45 25 वर्षाचे पोरं पटकन अटॅक येतात आणि मरतात. कशामुळं? आपली जगण्याची पद्धती किती बदलली आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीला टेन्शन येतं, स्ट्रेस येतो, पण आपण त्याच्यावर काय उपाय करतो का? नाही. अजून जास्त टेन्शन घेतो की मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं हे याचं सुद्धा माणूस टेन्शन घेतो. पण आपण जर नामस्मरण केलं, त्या देवाचं नाव जर घेतलं तर आपलं टेन्शन लांब पडून जातं. कधी वारकरी टेन्शन घेताना बघितलं का हो? कसा वारकरी वारीत चालताना विठ्ठल 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 करत जातो. मग नरदेह एकदाच मिळतो बाबा. नरदेहा दुर्लभ झाला, नरदेहा दुर्लभ झाला. 100 वर्षाची गणना, 100 वर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आत्मा मधुसूदना. मग वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे तीर्थाचे भ्रमण. नलगे दंडण मुंडण, नलगे दंडण मुंडण. नलगे पंचाग्नी साधना, नलगे पंचाग्नी साधना. तुम्ही आत्मा मधुसूदना. काय म्हणतोय वासुदेव? आपण काम करता करता देवाचं नाव घेतलं तरी आपल्याला ते आनंद, तो समाधान प्राप्त होतो. कुठेही जाण्याची गरज नाही, काही पंचाग्नी साधना करण्याची गरज नाही. फक्त मुखी
घेण्याची गरज आहे हो. नलगे चिंताचे भ्रमण, नलगे चिंताचे भ्रमण, नलगे तंगण मुंडन, नलगे तंगण मुंडन, नलगे पंचाग्नी साधना, नलगे पंचाग्नी साधना, तुम्ही मधुसूदना. मग वासुदेव वासुदेव काय म्हणतात एकच गुरु असा खरा जो आपल्याला सन्मार्गाला घेऊन जाईल. आणि आपण असं वर्तन कधीही करू नये की आपल्यामुळं समोरच्याचं मन दुखावलं जाईल. आपल्या आतमध्ये बसलेला देव आणि समोरच्याच्या आत बसलेला देव हा एकच आहे. आपण नकळतपणे किती पाप करतो याचं आपण आकलन करतो का? एखाद्याला तोडून बोलणं, एखाद्याला दुखावणं, एखादा वाटसरू दारात आला तर आपण त्याला ग्लासभर पाणी देत नाही. जेवायला द्यायची तर लाखोच गोष्ट नाही. मग त्या वाटसरूचा किती तळतळाट आपल्याला लागतो. ग्लासभर पाणी द्यायला काय होतो तुम्हाला? असाच एक होता हो गावात फिरणारा. तो काय करायचा, दिवसभर गावात असे पाप करायचा. ह्याची चोरी कर, त्याची चोरी कर, ह्याला मार, त्याला लूट, आणि जाऊन गंगेत बुडी आणायचा. हा आपण काय म्हणतो की गंगेत गेलं की पाप धुतले जातात. ती गंगामाई वैतागली त्या माणसाला. ह्याला चांगला धडा शिकवला पाहिजे म्हणजे. मग ती काय केली, लहान पोरीचं रूप घेऊन आली आणि तिने काय केलं, एक चांगला पांढरा शुभ्र हात रुमाल घेतला आणि तो माणूस आला की त्याच्या समोर बसली बाई आपली लहान पोरगी खेळायला. मातीत लोळवला, पाण्यात बुचकाळला, परत मातीत लोळवला, परत पाण्यात बुचकाळला. तो माणूस बघायला लागला. ती म्हणली पोरीचा काय खेळ चाललाय? तो म्हणला अगं पोरी, असं केल्याने तो कपडा बघ किती तिथे हाण झालाय, किती पळकट पळकट झालाय. ती गंगामाई त्याला तेच म्हणली, अरे तुझं शरीरही असंच मळकट पळकट झाले रे. या गंगेत बुडी मारून तरी काय उपयोग आहे? दिवसभर जाणून कुठून पाप करणार आणि येऊन गंगेमध्ये उडी मारणार म्हणजे तुझे काही पाप धुतली जाणार नाही. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणता येते की मधुसूदनाचं नाव घ्या. मधुसूदन कोण आहे? मधु राक्षसाचा वध करणारा तो मधुसूदन. आणि श्रीकृष्णाचं एक नाव आहे ते मधुसूदन. आणि वासुदेव हे सुद्धा कृष्णाचं नाव आहे. पूर्वीच्या काळी गावामध्ये हा माणूस अशा देशामध्ये फिरायला लागला की लोक म्हणायचे बागुल बुवा आला, बागुल बुवा आला. काय म्हणायचे? बागुल बुवा आला. आता हा वासुदेवाचं नाव घ्या म्हणून सांगतो म्हणून याला वासुदेव म्हणतात. हेची माझी विनवणी, सोडतो कर हे दोन्ही, सोडतो कर हे दोन्ही. शरण एकाला तरी, शरण एकाला तरी, तुम्ही वासुदेव म्हणालो. मग वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव
पाराच्या पारी आमचा वासुदेव आम्हाला दान कशासाठी द्यायचंय आणि दान देऊन आपण किती पुण्य आपल्या गाठीला बांधायचंय याचं ज्ञान जरी देऊन गेला तरी आम्ही अजूनही सगळे मंडळी येडेच झालेलो आहेत. हे मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतायत की या जनासी वेड लागले, या लोकांसी वेड लागले. मग कशाचं वेड लागलंय? एक वासुदेव, त्याचं नामस्मरण करा. मग प्रत्येक संतांनी सांगितलंय की माझा विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचं नाव घ्या. मग कोणी म्हणतं महादेवाचं नाव घ्या. पण आमचे नाथ महाराज म्हणतायत की खरा परमात्मा, परम आत्मा तुम्हाला कळला पाहिजे. आणि ज्यांना तो कळलाय ते कळलाय, पण ज्यांना नाही कळला अशा जनासी वेड लागले. अहो या जनासी वेड लागले आणि ह्या लोकासी येड लागले. आणि या जनासी, अहो या लोकासी आणि ह्या जनासी येड लागले. या लोकासी येड लागले, या जनासी वेड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले. जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले. अहो शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसविले आणि वस्त्रे अलंकारे गुंडाळिले आणि मना येईल ते नाव ठेविले. हो या जनासी येड लागले. कसं येड लागलंय? दगडाच्या मूर्ती, धातूच्या मूर्ती, आणि एवढंही झालं नाही तर अजून मातीच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, काय काय मूर्ती आपण घडवतो आणि त्याला मस्त वस्त्र अलंकारीने सजवतो आणि मग त्याला प्रत्येकाला नाव देतो. हा गणपती, हा कृष्ण, हा मारुती, हा राम. अरे पण याला तुम्ही निर्माण केलंय कशासाठी? हा देव माझा आणि हा देव तुझा, याच्यातनं तुमची भांडणं सुरू झाले. पण देव आम्हाला एकात्मतेचं उदाहरण देतोय की एकच परम आत्मा, परका आणि माझा आत्मा एकच आहे, तो आधी तुम्हाला कळला पाहिजे. पण आम्ही मात्र रोज वाराला देव बदलतो बरं का मंडळी. वर्षाला, सणाला ठीक आहे, पण वाराला आम्ही देव बदलतो. आला सोमवार महादेवाचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर बोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गेला सोमवार, आला मंगळवार, आई राजा उभे गोंधळाला आली ओ अंबा, गोंधळाला आली, गोंधळाला आली ओ राजा, गोंधळाला आली, गोंधळाला आली ओ अंबा, गोंधळाला आली, गोंधळाला आली ओ राजा, गोंधळाला आली. गेला मंगळवार, आला बुधवार, पुंडलिकावर दे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. त्याला बिचाराला देव सुद्धा ठेवला नाही हो, महाराज करून टाकले. आम्ही वारीत सुद्धा बऱ्याच जणांना बघतो किंवा गावागावामध्ये जिथं आम्ही कार्यक्रमाला जातो तिथं जर का गजर करायचं म्हटलं
की समोर मोर पब्लिक मध्ये बसलेली मंडळी, पंढरीनाथ महाराज. अरे काय तो देव आहे, त्याला तरी देव म्हणा. गेला बुधवार आला गुरुवार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गेला गुरुवार आला शुक्रवार, आणि संतोषी माता की जय, आणि व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. गेला शुक्रवार आला शनिवार, आणि बजरंग बली की जय. गेला शनिवार आला आयतवार, आणि बिरोबा देवाचं चांगलं, आणि येळकोट येळकोट जय मल्हार. समधीवार संपली बाबांनो. तरी पण आम्ही मात्र अजून काही देव निर्माण करायचं थांबलं नाही. मसाई मराई बिरोबा नरसोबा खंडोबा सटवाई सगळी बाबांनो गावाच्या बाहेर माळ रानावरती पूजाला जायचं, हाताचा शेंद्राचं दुसऱ्या दगडाला पुसायचं. मोरचा आला की त्याला वाटतं 2 देव आहेत होय इथं. लगे त्याने पण दोन्ही देवाला शेंदूर फासायचं आणि तिसऱ्या दगडाला हात पुसायचा. मोरचा आला की म्हणतोय अजून 3 देव आहेत वय. मग त्याने 3ही देवाला शेंद्र फासायची आणि 4थ्या देवाला हात पुसायचा. असं करत करत बाबांनो आमच्या गावाच्या बाहेर माळ रानावरती 5-5, 6-6, 7-7 देव तयार होते. आणि आम्ही मात्र त्या दगडांना पुजतोय बाबांनो. पण त्या दगडाची पूजा करून चालणार नाहीये. आमचे नाथ महाराज सांगतायत, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुरी वरी बैसविले, आणि वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, आणि मना येईल ते नाव ठेविले हो, आणि शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलाने झाकोळिले, आणि धूप लावून दीप उजळिले, आणि पुढे अन्न ठेवून चाळविले हो. न खात्या देवाला नैवेद्य. किती चाळवणूक आहे. नैवेद्याचं ताट बाबांनो मस्तपैकी पंचपक्वान्नांनी भरलेलं असतंय, आणि देवाला नैवेद्य घेऊन जायचंय म्हणून बाई घरातनं विणलेलं कापड वरनं घालून देते. पण आमची माणसं देवाला घेऊन जातात नैवेद्य, बिचाऱ्याकडे वास सुद्धा जाऊ देत नाहीत. आपल्याकडनंच पान वरती करताय, पटकन पाणी फिरवतंय आणि नैवेद्य पुन्हा घरला घेऊन येते. देवाला वास सुद्धा जाऊ देत नाही. बाबांनो जो खाणार नाहीये त्याच्या पुढे पंचपक्वानाचं ताट ठेवतोय, पण त्याला वासही जाऊ देत नाही. आणि एखादा गोरगरीब जर का आमच्या दारामध्ये भिक्षा मागायला आला, आमचा वारकरी आला, तर मग मात्र आपण म्हणतोय अजून स्वयंपाक व्हायचाय, जावा मोरच्या गल्लीत. आणि याहीपेक्षा आता तर अशी परिस्थिती आहे, लोकांना दोष देऊन चालणार नाही. घरोघरी आमच्या फ्रीज आहेत. मग या फ्रीज मध्ये सकाळचं केलेलं अन्न आपण सांभाळून ठेवतो की संध्याकाळी उपयोगी येईल. संध्याकाळी सुद्धा खाऊन जर का एखादी वाटीभर राहिलं शिल्लक, तर परत म्हणते राहू दे सकाळी नाश्त्याला खाता येईल. पण बाबांनो राहिलेली सकाळची भाजी संध्याकाळला जर का एखाद्या कामवाल्या बाईला जर दिली, तर तिच्या घरची लेकरं ती ताजी भाजी खातील, तिला त्याचा उपयोग होईल असा आपण कधी विचार करत नाही. आणि आपल्या फ्रीजमध्ये कोंबू कोंबून ठेवतो. 4 दिवसांनी सासू फ्रीजचा दार उघडती आणि मग म्हणती काय गोळा करून ठेवले हे, टाका घासायला. गेलं खरकट्यामध्ये सगळं अन्न. पण या सासूनी आधी कुणाला काही द्यायचं नाही, सुनबाई. मग सुनबाई कशाला देते? सुनबाई पण फ्रीज मध्ये घालू सगळं ठेवते. अगं देण्यासाठी अन्न आहे, शिजलेलं अन्न आज आहे उद्या मरून जाईल, खराब होऊन जाईल, सडून जाईल. पण ते जर का वेळेच कुणाला दिलं तर त्याच्या पोटाची भूक भागवल ही जाणीव मात्र आम्हाला होत नाही. मग आलेल्या वारकऱ्यांना तर कधी देणार? आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीला आपण जर लवकर देत नाही, तर बाहेरच्या वारकऱ्यांना, गोरगरिबांना, भिकाऱ्यांना आपण अन्नदान कधी करणार आहोत? आणि म्हणून न खात्या देवाला नैवेद्य दाखवू नका. जी खाणार आहे, खरी अन्नाची गरज ज्यांना आहे, तिथं जाऊन अन्नदान करा. अहो शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलाने झाकोळिले, आणि धूप लावून दीप उजळिले, आणि पुढे अन्न ठेवून चाळविले हो. पर घेर घेऊन भोंडविले, आडवे पडोनी दंडवत घातिले, आप पर न देखिले,
एका जनार्दनी ओळखिले हो, घेर घेऊनी भोंडविले. आता पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण बघताच. एक शहरीकरण झालेलं पुणे वेगळं आहे, पण झोपडपट्टीमध्ये असलेल्या पुण्यामध्ये जर का तुम्ही कधी फेरफटका मारला तर तिथं पुण्यामध्ये सुद्धा अजूनही देवीची पूजा केली जाते, मर्याईची पूजा केली जाते, महालक्ष्मीची पूजा केली जाते. आणि तिथं शुक्रवारी अंगात आलेल्या बाया सगळ्या एकत्र घेऊन भोंडविले. आणि अंगात आलेले बाई, मला सांगा एखाद्या वकिलीनबाईच्या अंगात काय येत नाही बरं? महालक्ष्मी आहे. महालक्ष्मीला काही कमी आहे का? त्या झोपडपट्टीमध्ये जाण्यापेक्षा एखाद्या बंगल्यामध्ये जाऊन एखाद्या आमदारीनबाईच्या खासदारीनबाईच्या अंगात का जात नाही? तिथं तर किती अगदी पंचपक्वान्नाचं ताट तिला मिळेल, पूजा आरती अगदी देवघर मस्त लखलखीत तिची सेवा होणार आहे. पण ती महालक्ष्मी इकडं न येतात तिकडं कशी काही जाती? आणि जाती ते जाती, पण आमच्यासारखे सुशिक्षित लोक सुद्धा तिथं जाऊन आई साहेब माझं कसं होईल, आई साहेब माझं कसं होईल? अरे बाबा, अजून तिचं तिला नीट करता आलं नाही आणि तू तिलाच विचारतोय माझं कसं होईल. तिच्या स्वतःच्या अंगावरती फाटकी चोळी आहे, फाटकं लुगडं आहे, ते तिला शिवायला दोरा मिळेना. आणि तुमचं तुम्ही फाटलेलं आयुष्याचे प्रश्न घेऊन तिच्याकडे जाता. पण हे तुम्हाला भोंडवण्यात येते, येड्यात काढतात लोक बाबांनो. ते जरा तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. ही श्रद्धा महत्वाची आहे, पण अति अंधश्रद्धा काही कामाची नाही. म्हणून घेर घेऊनी भोंडविले, आडवे पडोनी दंडवत घातिले. पर आप पर, आपला आणि परका आत्मा एकच आहे, ते एका जनार्दनाने ओळखलंय बाबांनो. आणि म्हणून पूजेसाठी आणलेलं गंगेचं कावडी वाहून 100 वेळाला आंघोळ करून कावड आणली, पण शेवटी 12 वाजता एक गाढव जेव्हा वाळवंटामध्ये तडपडताना पाहिलं, तिथंच ती कावड ठेवली खाली आणि भगवंताच्या पूजेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलंय बाबांनो. आप पर ओळखलं. आपण माणसाला माणस लवकर ओळखत नाही, पण नाथांनी सांगितलं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, जीव जंतूमध्ये जो आत्मा आहे तोच माझ्यामध्ये आहे. आणि आत्माच हा परमात्मा आहे, कारण पर म आत्मा, तो परमात्मा आहे बाबांनो. परक्याचा आत्मा जर आपल्याला कळला तर खरा परमात्मा कळला. आणि म्हणून हे नाथ महाराजांनी ओळखलं आणि त्यांनी ओळखून आम्हाला सांगितलंय बाबांनो. अहो एका जनार्दनी ओळखिले, अहो घेर घेऊनी भोंडविले, आडवे पडोनी दंडवत घातिले. आप पर न देखिले, ते एका जनार्दनी ओळखिले हो. आणि या जनासी तुम्हाला नाही बर का, तुम्हाला आत्मा कळतोय, आणि ज्याला आत्मा कळतोय त्याला परमात्मा पण कळतो. आणि म्हणून तुमच्यासारख्यांना नाही, ज्यांना काही कळत नाही परमात्मा म्हणजे काय आहे, त्यांच्यासाठी नाथ महाराज म्हणतायत. आणि या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, 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 जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी येड लागले, या जनासी येड लागले, या लोकासी
कुरकुला सवी घेऊन आले आणि हाती बोराटी धरले सेवयो सुयागी बिबगी गजगगी बाय हे माझी राण्याची आई वाड गमाय माझी किसण्याची आई वाड तुला बुरगुंडा वैल गमाय कशी हसते बा काळं बेंद्र दिसतंय पण कसं गुटगुटीत आहे अहो हे जन्मल्याबरोबर 5 किलोचं वजन आहे लईच मोठं आहे ग बाई अगं तुमच्या लेकी सुनांची लेकरं बघा शिजर करून 2 किलो वजन पण तिचं ढवाळं माहित आहे का तिचं डोहाळं पाणीपुरी खाऊ वडापाव खाऊ पिझ्झा बर्गर खाऊ नूडल्स वा लेच भारी लेच भारी आहे बाई तुझं ढवाळं तुझं ढवळ सांग की काय खाल्लं होतं आम्ही अगं बाई 7 रंगाचं जेवण शिळं पाक काय कालची भाकर तुकडा 6 चवीचं कालवण बाई मला वाढत्यात रस्त्याने चालतं चालतं माझं स्वतःचं दूध या लेकराला पाजते आणि म्हणून असा हा बुरगुंडा गुटगुटीत आहे आणि तुमच्या लेकराला जन्मल्याबरोबर दुधाची बाटली शाळेत बालवाडीत अंगणवाडीत चाललं की पाण्याची बाटली आणि कॉलेजमध्ये जाईल पर्यंत बाबानो त्याच्याकडे येते कोल्ड्रिंकची बाटली आणि कॉलेजमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत येतो खांबा ढाब्यावर बाई ही बाटली कुणी दिली 7 रंगाचं जेवण 6 चवीचं कालवण आमच्या लोखंडी तव्यामध्ये भाकर उलतण्यानं उलटलेली आणि त्या तव्यातली भाजी खाणारी माझी आई स्वतःचं बाळाला दूध पाजणारी त्या काळामध्ये ही व्यसनं नव्हती हजारोमध्ये एखादा व्यसनाधीन सापडायचा का हो दादा चुकीचं आहे आज घराघरामध्ये व्यसन आहे वासना आणि अत्याचार आणि बलात्कार आणि आज आमच्यावरती होणारे आम्ही आणि मस्त मिटक्या मारून मारून ह्या सगळ्या कथा सांगतो पण हे घडलंय कशाने अरे नयन विघन विघ लोकपती भारत की सुकुमारी ने आंखों पर पट्टी बंधवाई जीवन भर अवतारी ने नहीं निहारा किसी पुरुष को एक बार भी नारी ने सीता और सावित्री का आदर्श रखा गांधारी आज सिनेमा ने दुर्गति की हम नारियों के सम्मान की और हम लोगों ने कर डाली बर्बादी हिंदुस्तान की बर्बादी हिंदुस्तान की बर्बादी हिंदुस्तान की अरे अनुसया ने श्री हरिहर को बच्चा अपना कर डाला मदालसा ने अपने बच्चों में ज्ञान सियो हम भर डाला हम माताओं ने क्या किया पूछो अपने दिल से हम माताओं ने क्या किया अपने बच्चों से हॉल वीडियो का भर डाला तो आज हालत क्या होगी हमारे इस खानदान की और हम लोगों ने कर डाली बर्बादी हिंदुस्तान की बर्बादी हिंदुस्तान की अरे चेतो चेतो जल्दी चेतो ये समय फिर ना आएगा और ढूंढे सतिया नारी ये देश रसातल जाएगा अरे अब मर्दों की आशा छोड़ो हमको आगे बढ़ना है ये झांसी वाली लक्ष्मी अहिल्या देवी रानी तारामती मंदोदरी सीता सावित्री जिन्होंने मार्ग हमें दिखलाया है नहीं तो बहनों पछता के हमें फिर यही कहना पड़ेगा कि हम लोगों ने कर डाली बर्बादी हिंदुस्तान की बर्बादी हिंदुस्तान की बर्बादी हिंदुस्तान की अरे या पण आमच्या स्त्रिया होत्या हा आमचा एक आदर्श होता आणि आज आम्ही बघतो की घराघरामध्ये व्यसनाधीन वासनाधीन प्रवृत्ती बाहेर डोकं काढते आणि आम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करतो बाबांनो पण हे घडलंय कुठून याचा शोध घेणं आमच्या संत परंपरेपासून आम्हाला जाग करण्याचं काम केलेलं आहे म्हणून बय्य तुला आणि बय्य तुला हे ज्ञान कुणापासून आहे आणि हे ज्ञान कुणी दिलं ही स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी भगवती आपल्या काखेला जे बांधून आलेली आहे ना हे 10 अवतार आहेत आणि या 10 अवतारांचं वर्णन करण्यासाठी आणि तो आहे ज्ञानाचा ठेवा आणि ते ज्ञान म्हणजे बुरगुंडा आहे बुरगुंडा या शब्दाचा अर्थ हे बाळ नव्हे हे काळं बेंद्र दिसतंय
पण याचं सुद्धा वजन बाबांनो 5 किलो आहे. निदान ह्या प्लॅस्टिकच्या बाहुल्याचं तरी. मग आपलं बाळ कसं असलं पाहिजे याची काळजी माझ्या आजच्या उद्याच्या आईने घेतली पाहिजे. आणि म्हणून गर्भावस्थेमध्ये आमचे संस्कार, आमचा आहार विहार विचार आणि आचरण हे आम्हाला कंट्रोल करणं आणि सुधारित सुशिक्षित नुसतं आम्ही वरती पोशाखाने नाही तर वैचारिक पातळीतून आणि आहार विहारातून आम्हाला ते जपलं पाहिजे. तर ही पुढची पिढी जगणार आहे, पुढची पिढी चांगली सुसंस्कारी निर्माण होणार आहे. म्हणून हाच ज्ञानाचा वसा माझ्या नाथ महाराजांनी बाबांनो त्या वैदिणीच्या रूपातून दिलेला आहे. हिच्या पोथडीमध्ये ती त्या काळामध्ये काय विकत होती? सुयागे बिबगे गजगे आणि बिबगे वाची फणी गे चाची गाळान गे सुपल्या गे दुरड्या गे. आता प्लॅस्टिकचं बुरुस गे खराट गे आणि त्या म्हाताऱ्याला खुळखुळा गे. आणि बय तुला आणि बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा 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 होईल ग. ग बय तुला ए बाई तुला ए मावशे तुला आणि दादा तुला. ए दादाला बुरगुंडा होत असतोय काय अगं तरी आप- येडे हितच तर चुकलंय. येडे बुरगुंडा म्हणजे पोर नाही, बुरगुंडा म्हणजे भावलं नाही, बुरगुंडा म्हणजे लेकरू नाही, बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे. मग आमच्या दादाला बी ज्ञान झालं पाहिजे, आमच्या त्या मामाला बी ज्ञान झालं पाहिजे. नको का व्हायला? अहो आमच्या पुढच्या पिढीला ज्ञान झालं पाहिजे. आणि हे ज्ञान आमच्या पुढच्या नाही त्याच्या पुढच्या नाही तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग बाई तुला हे बाई तुला आणि बाई तुला बुरगुंडा होईल ग. हे बाई तुला बुरगुंडा होईल ग. हे बाई तुला बुरगुंडा होईल ग. हे बाई तुला बुरगुंडा होईल ग. अगं चौयुगाची कासे पोतडी युगाची कासे पोतडी दशावतार खेळी परवडी सोहम शब्दे बोले चौखडी आणि माझा शकून सांगा आवडी. मच्छाई बयवाड माझी कच्छाई बयवाड अगं वराई बयवाड माझी नरसाई बयवाड हे माझी मच्छाई बयवाड हे मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडून आणि प्रल्हाद कुरकुला रक्षणी सेवयू आणि बयू तुला हे बाई तुला औंदा बुरगुंडा होईल. हे बयू तुला बुरगुंडा होईल. हे बयू तुला बुरगुंडा होईल. हे बयू तुला बुरगुंडा होईल. अहो आता वामन परशुराम राम रूपिणी वामन परशुराम राम रूपिणी हनुमंत कुरकुला सभे घेऊनी आणि सीता कारणे लंका भुवनी गेली सेवयो. वाडगमाय वाडे माझी बजरंग्याची आई वाडगमाय माझी लक्ष्याची आई वाड सीताबाई काय शिळपाक घट पिटलं रेड भाकर वाडमाय तुला माझ्या राम्यासारखा बुरगुंडा होईल. सीताबाई काय म्हणली गाणं म्हणू? म्हण की जरा नवीन जमान्याचं गाणं. वाढतील का या? हा वाढतील वाढतील. आता एकदा तर वाढलंय अजून वाढतील तुला. असलं कुठं चालतंय भिकारणीला. नुसतं वाढणार नाही त्या हा. तुझ्याकडचं घेऊन जाऊन पुन्हा वाटतील सुद्धा. हो का? हा. जरा सांग त्यांना अन्यायाच्या ओझ्याखाली. हो का? हा. गाणं म्हणू मला वाढताल?
अगं अन्यायाच्या ओझ्या खाली आणि किती वाकशील बाई ग, आणि परंपरेची हाजी करता सरी जिंदगी सारी ग ग ग ग माझे बाई तू ग, माझे गंगू तू ग, माझे पारू तू ग ग ग ग ग ग ग. हे माता पत्नी कन्या भगिनी, हे माता पत्नी कन्या भगिनी, मनुष्य विसरला नाती ग, मनुष्य विसरला नाती ग, मनुष्य विसरला नाती ग. हे स्त्री जातीला बंधन घालून, अहो स्त्री जातीला बंधन घालून हत्या हे करती ग ग ग ग ग. माझे बाई तू ग, हे माझे रंगू तू ग, हे माझे पारू तू ग ग ग ग ग ग ग. अगं कुपोषणामध्ये तर तू किती गेली, व्रतवैकल्ये उपास करुनी, शिणली तुझी काया ग, शिणली तुझी काया ग, शिणली तुझी काया ग. अर्धपोटी आहाराने, अगं शिळपाक खाऊन आणि अर्धपोटी आहाराने होशील भूक बळी ग ग ग ग ग. माझी बाई तू ग, माझी गंगू तू ग, माझी पारू तू ग ग ग ग ग ग. असं लांबलच गाणं म्हणत बसले तर उद्याची रात्र उजडली. बाय भिकारनीला काहीतरी करून तुमच्याकडनं घास कुटका मिळावा, आणि तो पण भक्तीचा. म्हणून कौरव पांडव तुझं मिळून ही पांचारिले, अर्जुन रथी बैसविले, आणि शकुन कुरकुला पाहुणी वय वाड ग माय. काही शिळ पाक घट पिटलं रेड भाकार, तुला माझ्या किसण्यासारखा विरगुंडवले माय काळा काळा. कसा किसन आहे बाई वाड ग माय. पण आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे घेऊनी, आणि भीमा तटी बैसली से बयो वाड ग माय वाड. माझी नाम्याची आई वाडे, माझी ज्ञान्याची आई वाड, माझी सखुबाई वाड, माझी तुक्याची आई वाड. काय शिळपाक आज तर वैकुंठाला गेले बाबांनो माझे तुकाराम संत तुकाराम महाराज. पण उद्या रंगपंचमीला पुन्हा लेकीसाठी येणार आहेत. काय शेवयाची खीर खाण्यासाठी. भूक ही आम्हाला सगळ्यांना आहे, कुणाला कशाची कुणाला कशाची. पण माझ्या नाथ महाराजांनी भूक व्यक्त केली, ती भक्तीची कारभार भाकरीची भूक बाबांनो. म्हणून ज्ञाननिवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संतजन हे कुरकुले सवे घेऊनी, आणि भीमा तटी बैसली से बयो, आणि बयो तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा हो तुला ए बाई बाई तुला ए मावशे तुला औंदा बुरगुंडा निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे घेऊनी, आणि भीमा तटी बैसली सेवयो पुंडलिक कुरकुला सवे घेऊनी, समचरण विठेवरी ठेवूनी, आणि भक्ता लागे निशिदिन दर्शन देण्या उभी असेवयो. हाय सा शकून सांगितला, एका जनार्दनी आनंद झाला, आणि संती जय जयकार केला. हा शकून कुरकुला पाहुणी बयो, आणि बय तुला
हे बाई तुला, हे मावशे तुला, औंदा बुरुंडा होईल ग. हे बाई तुला बुरुंडा होईल ग. हे बाई तुला बुरुंडा होईल ग. हे बाई तुला बुरुंडा होईल ग. बुरुंडा होईल ग. बुरुंडा होईल ग. आला विठाल 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 मुलगा झाला, बुरगुंडा झाला, अगदी हत्तीवरून साखर वाटतो. पेढे तर सहज आपण देतो, पण पोरगी झाली की कसनस तोंड करतो. काय झालं, काय व्हायचंय, पोरगी झाली. बाबांनो, संत तुकाराम महाराजांनी त्या मुलीचं किती कौतुक केले तुम्हाला माहित नाही. ही लाडकी लेक संतांची आहे आणि मजवर कृपा बहुतांची आहे. चेष्टा नाही आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतून प्रासादिक हा प्रसाद, दोघेही पती पत्नी जे आळंदीमध्ये जन्माला आले आणि ज्यांनी आळंदीच्या या विश्रांतवाडीच्या पहिला टप्पा आमच्या वारीचा पालखीचा जिथं थांबतो विसाव्याला, अशा ठिकाणी बाबांनो त्यांनी आपलं वास्तव्य आणि हा इतका सुंदर असा आपल्या वास्तूचा थाट. आणि त्या ठिकाणी मला आठवते, मी एकदाच वारीमध्ये त्यांच्याकडं आले होते. ताईंची खूप इच्छा होती आणि आम्ही सहजच दिंडीमधून विश्रांतीच्या वेळेला शोधत शोधत, तेव्हा जुनं घर होतं, हे इतकं स्वरूप आलेलं नव्हतं. आणि त्या काळामध्ये मी या ठिकाणी आले होते, धावत पळत पंक्तीतला प्रसाद घेऊन आणि त्यांना वंदन करून आम्ही पुढं निघून गेलो. मला वाटतं की माझी दुसरीच वारी होती त्यावेळेला. मी अभ्यासासाठीच त्या वारीमध्ये आले होते की नेमकं वारी म्हणजे काय असतं, आणि त्यातच झालेला हा अभ्यास आहे. तशी मी मारवाडी, घरात मराठी बोलायचं अलाउड नव्हतं. मराठी बोललं की आमचे वडील मारायचे आम्हाला. घरात मारवाडी भाषा, पण बाहेर महाद्वाराचं राहणं, पांडुरंगाच्या मंदिरातलं सोळखांबी जवळ तिथलं खेळणं आणि नदी वाळवंट जवळ, त्यामुळं कीर्तनांचा आणि प्रत्येक दिंडी आली की तिच्या पाठीमागं पळायचं. लहानपणीच खूप असं म्हणजे दिंड्यांना ऐकलं आणि चांगले चांगले गायक, खूप सुंदर भजनं म्हणणारी गायक त्या काळातले श्यामसुंदर बुवा नागपूरकर, बागडे बुवा, दीक्षित बुवा, दामोअण्णा माळी, अशा थोर गायकांना मला ऐकायला मिळालं. आणि त्यातून त्या गाण्यांचा छंद आणि ऐकायचं आणि घरी जाऊन आईच्या समोर ती नक्कल करायची. याच्यातून मला हे थोडंफार शिकता आलं. आणि न बघता माझ्या TB सारख्या आजारातून मला या गाण्याने खूप काही जगणं शिकवलं. आणि दीर्घ श्वास आणि प्राणायामासारखा उंच व्यायाम या गाण्यामध्ये आहे. आणि अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा या अभंगाने मला जगण्याची उर्मी निर्माण झाली. आणि त्यातूनच मला आता मरायचं नाही आहे, मला जगायचं आहे. आणि मग मी थोडीशी भजनाच्या नादाला लागले. जे मला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, मी खूप अक्षी खजील फक्त मरणाची वाट बघत अंतरुणात पडले होते. आणि त्या काळामध्ये मला या संतांच्या वाणीने, या अभंगाने मला जगणं शिकवलं. आणि म्हणून अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, याच तुकोबांची ही लाडकी लेक संतांची आणि मजवर कृपा बहुतांची. म्हणून आज तुमच्या सर्वांची कृपा आणि मला याच्यातून मला माझ्यापुरतं न ठेवता या बहुरूढीचा, या भारुडाचा प्रचार आणि प्रसार आणि शिक्षण देण्याची भगवंतांनी जी उर्मी दिली, तर त्यातून मी शिबिरं घेते. दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये 10 दिवसाचं शिबिर घेत असतो. आणि मला एक चांगला योग आला की मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमीला मी 15 वर्ष भारूड शिकवायला गेले, गेस्ट लेक्चरर म्हणून. आणि त्यातूनच मला
संगीत नाटक अकॅडमीच्या माध्यमातून आणि पश्चिम सांस्कृतिक कला केंद्र उदयपूर आणि नागपूर कल्चरल झोन या दोन्ही सेंटरकडून मला भारूड कार्यशाळा मिळाली आणि 1.5 ते 2 वर्ष आम्ही विद्यार्थी तयार केले भारुडातून. त्यातले हे विद्यार्थी माझे पहिले आहेत. जरी आज तुम्हाला फक्त नमुना त्यांचा दाखवला, पण आज त्या ए ग्रेट आकाशवाणी केंद्राच्या उद्याच आपल्या पुणे विद्यापीठामध्ये त्यांचा संगीत सभेचा कार्यक्रम आकाशवाणी पुणेतर्फे आहे. त्या आज जाऊन पुन्हा 18 तारखेला तिथं येणार आहेत. तर संध्याताई साखी माझी कन्या आहे आणि सरिता जोशी या ही माझ्या बहिणीचीच कन्या आहे, पण ती माझीच कन्या आहे. त्या दोघीजणी आकाशवाणी पुणे केंद्राच्या एक ग्रेट कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर या जंजाळताई सुनीता जंजाळ या पण त्यांच्याबरोबर आहेत. आमच्या कमलताई तोंडे माझी नगरसेविका त्या पण माझ्याबरोबर आहेत. आज म्हणाल्या माझी 9वारी साडी नाही चंदाताई, मी बाजूला बसते. तुमचा हा कार्यक्रम इतका छान आहे तर मी साईडला बसते. तर आणि दिंडीमध्ये त्या माझ्याबरोबर असतात. गेली 30-35 वर्ष पायी वारीमध्ये त्या माझ्याबरोबर येतात. या ठिकाणी एक सत्संगामध्ये जो काही घडलेला आहे त्यातून मला अशा इथंच नाही, सांगलीमध्ये माझ्या विद्यार्थी आहेत, मुंबईला माझ्या विद्यार्थिनी आहेत, पुण्यामध्ये आहेत, तुमच्या अमरावती नागपूर तिकडं पण विद्यार्थी आहेत. तर बरेच काही विद्यार्थी आणि आत्तासुद्धा भारूड करणारे जे जे काही चांगले चांगले कलाकार आहेत ते माझ्याकडं अभ्यासासाठी कधी पण येत असतात, कधी मोबाईलवरून विचारत असतात. तर तुम्हालाही कुणाला पुण्यामध्ये असा काही घ्यायचं असेल शिबिर वगैरे तर आमच्या आता तयार झालेल्या आहेत या मुली. तुमच्या इथं येऊन सुद्धा तुम्हाला भारूड शिकवायला त्या तयार आहेत. तर तुम्ही इथंसुद्धा एखादं शिबिर अटेंड करू शकता या संस्थेमार्फत तुमच्या. तर ते तुम्हाला करता येईल. भारूड हे फक्त कार्यक्रम करण्यासाठी नाही, तर भारूड हे लेखकांसाठी आहे, लिखाणासाठी आहे, PhD साठी आहे, अभ्यासासाठी आहे आणि समाज प्रबोधनातल्या वक्तृत्वासाठी पण आहे. याचा कुठेही आपण उपयोग करू शकतो. हा खूप सुंदर अभ्यास आणि लोककलेचा लोकरंगाचा एक बाज आहे आणि त्यामध्ये भक्तिरंगाचा इतका सुंदर रस आहे. तेव्हा त्याचा अभ्यास आणि ते पुढं टिकलं पाहिजे याच्यासाठी अतोनात प्रयत्न करण्याचा एक मानस माझा आहे. त्यासाठी आम्ही रात्रंदिवस हो आमची ओळख या ठिकाणी उमराव वागच हार्मोनियमला आहेत आणि सूरज पारसे हे ढोलकीला आहेत. ते दोघा जणांची ओळख मला सांगायची राहून गेली. तर संत तुकोबरायांच्या लाडकीलेख संतांची आणि मजवर कृपा बहुतांची तुकोबरायाच्या या भारुडाने आपण पुन्हा वळूया नाथांच्याकडं. आणि फार उशीर झालेला आहे, मला चुळबुळ कळते आहे. तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात. आम्ही सुद्धा काल बार्शीत होतो, रात्री 1 वाजेपर्यंत प्रवास करून बार्शीतून आलो. तिथेही महिला मेळावाच होता आणि आज मी पहाटेपासून पुन्हा प्रवास करून इथं आलेली आहे. आणि उद्या पुन्हा मला घरी गेल्यानंतर भागवत कथेचा खूप मोठा 7 दिवसाचा एक कार्यक्रम आमच्याच ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे महिला जागतिक दिनानिमित्त. तर आपण पुन्हा भेटत राहू. तुम्ही मला मोबाईलवर बघता. हां, नाथषष्टीला जी टॉकीजला माझं भारूड पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आता हे सुद्धा जिंदगी वसूल, किती सुंदर नाव आहे ना. आमच्या जिंदगीची वसुली मात्र केली आहे मोळक यांनी. कार्यक्रम बघून तुमचा जसा पैसा वसूल तशी आमची जिंदगी वसूल केली आपण. खरंच आहे. जीवनाचं मकसद काय आहे, जगण्याचं जीवनाचं काही महत्त्व काय आहे, तर हेच आहे. आपण काही करून गेलं पाहिजे आहे आणि हे करून जाण्यासाठी भगवंताची प्रेरणा पाहिजे, त्याचा आशीर्वाद पाहिजे आहे. त्याशिवाय हे माणसाने करणं नाही आहे. आणि म्हणूनच लाडकी आणि बाई मी लाडकी आणि लाडकी लेक मी संतांची 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 लाडकी लेक मी संतांची. मजवर कृपा
बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकी लाडकुले कवी संतांची लाडकी लाडकुले कवी संतांची लाडकी लाडकुले कवी संतांची अहो अख्खे चुडा हाती आला अख्खे चुडा हाती आला आणि अख्खण मोती नाकाला भगवंतानी किती सुंदर देह दिलाय आम्हाला बाबांनो हातातली बांगडी पिचकली तर आम्ही तोडून फेकतो पण हा चुडा भगवंतानी अखंड आमच्या ताब्यात दिलेला आहे हा जर पिचकला तर बाबांनो कोण मसाला घालून ठेवणार आहे का राम नाम सत्य है उचला लवकर रात्र होतीये उशीर होतोय पाहुणे आले का उद्या येतील तोपर्यंत कुठे सांभाळायचं बाबांनो याला गेल्यानंतर ह्या पिचकल्यानंतर ठेवण्याचा कोणताही विषय येत नाही आणि म्हणून माझे संत तुकोबाराय म्हणतात की हा अख्खा चुडा हाती आला हा चोला आहे क्षणभंगूर आहे बाबांनो हा संपला पिचकला तर याला ठेवता येत नाही आणि म्हणून हा अख्खा चुडा हाती आला आणि अखंड श्वास जोपर्यंत आहे तो मोती आमच्या नाकातला कारण हा श्वास आमचा चालू आहे तोपर्यंत याची गॅरंटी आहे माणूस मेला याचं प्रमाण काय आहे एखादा पडला कुठेतरी तर सगळेजण गोळा झालेली माणसं आधी त्याची नाडी बघतात आणि एखादा माणूस मग येतो नाकाजवळ हात लावतो श्वास चालू आहे का श्वास चालू आहे तर मग उचला लवकर न्या हॉस्पिटलला पण श्वास बंद आहे म्हणल्यानंतर म्हणतो राम नाही तोंड वाकडं तिकडं करून सांगतो काही राम नाही म्हणजे आधी राम होता तेव्हा तुला कळला नाही आणि गेल्यानंतर मग कळतंय की आमच्यात राम आता गेल्यानंतर कळतंय की राम नाही एक पुरावा आहे आणि तो म्हणजे श्वास माझा मोती आहे म्हणून अख्खे चुडा हाती आला आणि अख्खण मोती नाकाला म्हणून बाई मी अन बाई मी अन बाई मी अन बाई मी लाडाची ग लाडाची ग लाडाची बाई लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची लाडाले ग संताची लाडाले ग संताची लाडाची गोपा गोपाची लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची आणि मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकी लाडकी लेकन संताची लाडकी लाडकी कवी संतांची लाडकी लाडकी कवी संतांची लाडकी लाडकी कवी संतांची लाडकी लाडकी कवी संतांची पण बोध मुरारी श्रृंगारीला बोध मुरारी श्रृंगारीला आणि 84चा शिक्का केला बोध बुद्धी विवेक याचा मुरारी जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हाच ही भक्ती स्वरूप मुलगी आमच्या घरी येण्यासाठी तयार होते बाबा आमच्याकडे बोध बुद्धी विवेक हे जर आमच्यात नसतील तर बाबांनो बाकी सगळी गर्दी कचरा आमच्याकडे आधीच भरलेला आहे पण विवेक असेल बोध मिळाला असेल आणि त्याचा वापर बुद्धीने केला असेल तर आमच्यातला हा कचरा बाजूला काढण्यासाठी बाबांनो त्याच्यासारखा झाडू कोणता नाही आहे म्हणून आमच्या संत तुकोबाराय म्हणतात की बोध मुरारी श्रृंगारीला आणि 84 लक्ष योनीचा चक्का चुरा केला म्हणून बाई मी लाडाची ग लाडाची अन बाई मी लाडाची ग लाडाची बाई लाडाची ग लाडाची आणि मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकी संताची हो लाडकी संताची लाडकी संताची हो
सहानकेचा कौल दिला. संत तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत दिलाय. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. साखरेच्या रव्याची चव चाखण्यासाठी बाबांनो मुंगी होणं गरजेचं नाही आहे, पण मुंगी इतकं लहान झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे, तरच आम्ही समोरच्या व्यक्तीची श्रद्धा प्राप्त करू शकतो, त्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो, त्याचा भाव प्राप्त करू शकतो. साधारण जीवनामध्ये आम्हाला हे जर अनुभव आहेत तर बाबांनो भगवंताची भक्ती आणि भगवंत आमच्या हृदयात असणारा त्याचा स्वयं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला लीन ध्यान साधना आणि आत्मचिंतन याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. पण यासाठी पाहिजे गुरु. आणि म्हणून आमच्या तुकोबाराय म्हणतात की तुका तुके उतरिला सहानकेचा कौल दिला. म्हणून पंढरीशी लोकांनाही अभिमान पाया पडी जन एकमेका. वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं जर ब्रीद कोणतं असेल तर वारकरी एकमेकाच्या पायावरती आपलं मस्तक टेकून नमस्कार करतात. बाबांनो त्याही पलीकडं इंद्रायणीच्या काठेला आणि भीमेच्या काठेला चंद्रभागेच्या काठेला बाबांनो ते एकमेकाला आलिंगन देऊन भेटतात. हे हृदय ते हृदय डायरेक्ट गिव्ह अँड टेक दिलं की मिळतं असा हा हृदय स्पर्श बाबांनो वारकरी संप्रदाय जपतो. मग आम्हाला का जपता येत नाही? आम्ही फक्त लग्नामध्ये व्याह्याची भेट बघतो, भावाभावांची भेट बघतो, राम भरताची भेट, बहिणी भेटलो, आम्ही मैत्रिणी भेटलो. वारकरी संप्रदायाचा हा वसा जो आहे तो हे हृदय ते हृदय पोचवणारं हे जे तंत्र आहे ते आमच्या संत परंपरेने जपलेलं आहे. आणि म्हणूनच तुकोबाराया आज सदेह वैकुंठ गमनाला गेले. तो काळ, तो वेळ आणि तो दिवस आपण सगळ्यांनी या ठिकाणी एका जागी अनुभवला आहे. तेव्हा कुठेही असो तरी आमच्या संत तुकोबारायांची ही शिकवण जी आहे, हा जो संदेश जो आहे की तुका तुके उतरिला, आम्ही लीन राहिलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे, कुठेतरी नम्र झालं पाहिजे. इगो इज इक्वल गेट. आपण आपल्यातला हा अहंकार कायम बाजूला ठेवून मी एक फक्त जीवन जगतोय, एक जीव आहे आणि मी माणूस म्हणून जगतोय, मला माझ्या माणुसकीचा कुठेतरी तो अभिमान असणं गरजेचं आहे. बाकीचा अभिमान हे सगळं गौण आहे. पैसा, बंगला, गाडी, हे सगळी स्टेट वगैरे आमच्याबरोबर काही येणार नाही आहे. आणि म्हणूनच आमच्या तुकोबाराय म्हणतात की तुका तुके उतरिला आणि सहानकेचा कौल दिला. म्हणून बाई मी लाडाची ग लाडाची, आणि बाई मी लाडाची ग लाडाची. कधीच्या खुर्चीमध्ये बसून नाचतायत. नेकी और पूछ पूछ के आपल्याला जे काही मस्तीमध्ये जगायचंय ते झाकून कशाला जगायचं, आनंद घ्यायचा आहे. तर चला आपण वळूया भैरवीकडे, कारण आपल्याला सगळ्यांनाच घरी जायचंय. शेवटी आपलं घर कोणीतरी वाट बघतंय. आणि म्हणून आपला सकाळपासूनचा खूप छान आनंदाचा वेळ या ठिकाणी आपण शेअर केला सगळ्यांबरोबर एकत्र जमून. आम्ही साऱ्या जणी आपल्या आनंदामध्ये आणि माझ्या मोळकताईंच्या कुटुंबांच्या सोबत खूप छान आजचा दिवस गेलेला. तेव्हा नाथांच्या घरची
उलटीचं खुणं आणि पाण्याला मोठी हा? बर मीराबाई घेते. महिला दिन आहे तर महिला संतांचं. हरी मैं तो हरि गुण हरी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि
महल बनाया, कंकड़ कंकड़ महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया। हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाली जले जैसे घास की पूरी। कहते कबीरा, कहते कबीरा सुन मोरी गुनिया, कहते कबीरा सुन मोरी गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया। हरि मैं तो हरि गुण गावत नाचूं, हरि मैं तो हरि गुण गावत नाचूं, हरि मैं तो हरि गुण गावत नाचूं, जय विठ्ठल जय जय बोलले बोलले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा हा नाही विचारिला अधिकाऱ्या तुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा रामणे ज्ञानेश्वरा राखा पायापाशी, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा रामणे ज्ञानेश्वरा राखा पायापाशी, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा। ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, हात वर करा, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, एकविरा माता की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हमारा मंत्र जय जगत, हमारा मंत्र जय जगत, हमारा मंत्र जय जगत, जिंदगी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, जिंदगी वसूल, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा। आत्मा। थँक्यू जिंदगी वसूल। खरंच आपल्या जीवनातला एक एक क्षण या ठिकाणी आजच्या दिवशी आपण वसूल केलेला आहे. थँक्यू.